साई भक्तांची लूटमार होणारी बंद करा, बंद करा, बंद करा, लूटमार बंद करा, बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, लूटमार बंद करा, बंद करा, बंद करा, लूटमार बंद करा, साई भक्तांची लूटमार होणारी बंद करा, बंद करा, बंद करा, लूटमार बंद करा, बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, लूटमार बंद करा, बंद करा। साईबाबांनी सुरू केली रामनवमी एक महिना वाढली आहे। त्या रामनवमी उत्सवाच्या नियोजनासंदर्भात काल साईबाबा संस्थांमध्ये सर्व ग्रामस्थांची मीटिंग होती। मीटिंग संपल्यानंतर असं लक्षात आलं की एका साईबाबाची साई प्रसादाच्या हार प्रसादामध्ये लूट झाली आहे। आम्ही गेल्यानंतर चौकशी केली। साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी माळेसाहेब तिथे होते, आपले काही मीडिया कर्मी तिथे होते। सगळ्यांनी त्या साईबाबाची परिस्थिती बघितली तर खरोखर ती लूट झाली होती। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणाहून ज्या मागेवर लूट झाली त्या ठिकाणी पाहायला गेलो तर वस्तुस्थिती काय आहे। आम्ही सगळी चौकशी केल्यानंतर खरंच त्या साईबाबा लूट झाली होती। हे सर्व झाल्यानंतर आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन आणि नगरपालिका प्रशासनाला हे सांगितलं की अशा प्रकारची लूट झाली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने जे हार प्रसाद संदर्भात जे नियम लावून दिले आहेत त्या नियमाचं त्या ठिकाणी उल्लंघन झालं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना विनंती की यांची उचित कारवाई करा। हे सर्व करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वादविवाद असा झाला नाही, परंतु काल संध्याकाळी असं निदर्शन आलं की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतू असेल म्हणा किंवा काही त्यांचा गैरसमज झाला असेल त्या हिशोबाने या ठिकाणी काही व्यक्तींविरोधात आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार करण्यासाठी आलेली आहे। तर तसं प्रगती काही झालेलं नाहीये, कारण त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ होते, मीडिया कर्मी होते, पोलीस प्रशासन होतं, नगरपालिकेचं प्रशासन होतं। एवढे सगळ्या लोकांच्या साक्षीने तिथे प्रकार घडला आहे की असा काही प्रकार झालेला नाही। आम्ही माननीय पोलीस निरीक्षकांना हे निवेदन दिले की असा काही प्रकार घडलेला नसताना अशी कारवाई करणं अन्यायकारक होईल आणि जर आपल्याला कारवाई करायची असेल तर त्या ठिकाणी आमच्या शिर्डीच्या नगराध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत शेकडो लोक त्या ठिकाणी होते। तर कारवाई असेल तर सामूहिक सर्व झाली पाहिजे, पुन्हा एकटक कारवाई होता कामा नये। मुळात काल या ठिकाणी साईबाबा संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रामनवमी संदर्भात सगळ्या गावकऱ्यांची मिटिंग लावली होती। मिटिंग आटोपताच आम्ही सर्वजण घरी निघालो होतो, कारण काल सण होता होळीचा, आम्ही सगळे घरी चाललो होतो। तर त्या ठिकाणी एक गरीब भक्त त्या ठिकाणी रडत होता, म्हणून माळी साहेबांनी ते सगळे उठून तिथे गेले आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना बघितलं तर त्यांचं त्या ठिकाणी लुटमार झाली होती। 950 रुपये स्टार्ट करण्यात देण्यात आलं होतं, तर 950 स्टार्टच्या ऐवजी मग ते 900 रुपये दिले। आम्ही सगळी सखोल चौकशी केली आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो, कारण मान्य जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण पाटलांनी त्यांचाच आदेश होता आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला ताकद दिली होती काही गाव तुमचं आहे, निर्णय घ्यायची क्षमता तुमच्यात पाहिजे। प्रशासन हे येत जात असतं, पण गाव जर तुम्हाला नीट करायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला घ्यावं लागणार अंगावरती। मग आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो, आम्ही बघितलं दुकान सील केलं, कारवाई झाली। त्यानंतर परत त्या ठिकाणी भक्त आला, तो मला देखील 750 रुपये स्टार्ट दिले। ते 750 रुपये स्टार्ट आम्ही त्या मुलाला आम्हाला हे ताट समजून सांग कसं आहे, ते कॅमेऱ्यामध्ये आपल्या माध्यमातून ते ताट सुद्धा त्याने समजून सांगितलं। 750 रुपये स्टार्ट त्याला 450 पर्यंत सांगता आलं, पण वरचे पैसे त्यांनी कशाच घेतले। मग आम्ही त्याला ती विचारणा करायला गेलो, कारण ही जी शिर्डीची आहे ही शिर्डी किंवा इथलं जो काही माहोल हा सगळा भक्तांवर अवलंबून आहे। आम्ही जर का भक्तांच्या बाजूने उभं राहणं जर का गुन्हा असेल तर 100% मला गुन्हा मान्य आहे। या गुन्ह्याला मला कारण संध्याकाळी सकाळी कळलं का काही विशिष्ट लोक या ठिकाणी काही जातीवाद गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि हे करतात। अडचण नाही, गुन्हा दाखल झालं होणं या प्रवृत्ती किंवा थांबतील पुढे चालतील चालूच राहणार आहे। पण जर का बाबांच्या भक्ताची जर कोणी फसवणूक करत असेल तर 100% आम्ही सर्व शिर्डीकर या ठिकाणी बाबांच्या भक्तावर राहू आणि यापुढे देखील आम्ही अशी कुठली प्रकारची मुजरा चालू देणार नाही। त्यामध्ये रेवडी राहते, छोटासा हार राहतो, बाबांचा तो रुमाल राहतो आणि पेढ्याचं पाकिट राहतं आणि काही आणखी मखाना वगैरे राहतो, याची किंमत जोपर्यंत ठरवित नाही नगरपालिकेने याच्यात पुढाकार घेऊन त्या MRP त्याच्या किमती ठरवल्या पाहिजे, तरच साई भक्तांची लूट कमी होईल। पण प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांनी सांगितलं का उद्यापासून आम्ही सक्त प्रमाणाची कारवाई करतो। पण शिर्डीत येणाऱ्या साई भक्त हा प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे लोकांनी व्यवसाय केला पाहिजे, त्याची फसवणूक होता कामा नाही। जर फसवणूक झाली तर आम्ही शिर्डीकर त्यांना सोडणार नाही, एवढे त्यानंतर सांगतो। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर,
MSEB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.